सिद्धार्थाने परिव्रजा स्वीकारल्यानंतर त्यांना सगळ्यांनी विनंती केली की त्यांनी परिव्रजा सोडून द्यावी, परंतु सिद्धार्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांना मगध सम्राट बिंबिसारांनी पण विनंती केली, परंतु सिद्धार्थ आपल्या परिव्रजेच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी अरण्यामध्ये पर्णकुटी बांधली आणि तिथे ते साधना करू लागले. तिथे त्यांना 5 परिव्राजक भेटले. ते कपिलवस्तूला भेट देऊन आले होते. त्यांनी कपिलवस्तूची सगळी वार्ता सिद्धार्थाला सांगितली की कपिलवस्तूमध्ये आता युद्धबंदी झालेली आहे, पाणी वाटपाचा प्रश्न सुटलेला आहे आणि मग आता युद्धबंदी झालेली आहे, तर तुम्ही संन्यास सोडून परत एकदा आपल्या मुलाबाळाकडे, आपल्या पत्नीकडे का जात नाही, आपल्या आईबाबाकडे का जात नाही. आणि सिद्धार्थाच्या मनामध्ये सुद्धा हा विचार सुरू झाला की आपण ज्या कारणासाठी संन्यास स्वीकारला होता तर ते आता पूर्ण झालेलं आहे. परंतु सिद्धार्थांनी विचार केला आणि ठरवलं की हे जर युद्ध थांबलं असलं तरी जगामधील युद्ध थांबले नाहीत आणि जगामधला युद्ध हा पर्याय नाही.